परंतु हा कारखाना निर्मिती करताना ज्या यातना कैलासवासी अप्पनगौडा पाटील यांनी घेतल्या त्या आज इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदून ठेवलेल्या आहेत. कैलासवासी अप्पनगौडा पाटील यांनी प्रत्येक खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांना कारखान्याचे महत्त्व समजावून सांगून त्यांच्याकडून शेअर गोळा करून त्यांची ऐपत नसताना देखील त्यांनी आपल्या संपत्तीवर सर्वस्व पणाला लावून त्यांनी हा कारखाना अत्यंत कष्टाने ब्रिटिश काळात उभा केला आणि तो कारखाना आज मितीपर्यंत अविहातपणे चालू ठेवला आहे. आणि त्यामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. अनेक वर्षे ऊसाची बिले जरी वेळेत मिळाली नसली तरी शेतकऱ्यांनी कदापि या कारखान्याविषयी किंवा संचालका बोर्डाविषयी किंवा अन्य काही समस्या अधिकाऱ्याविषयी त्यांनी समस्या उजागर केलेल्या नाही. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी, सभासदांनी आणि संचालक मंडळांनी हा कारखाना आज तागायत व्यवस्थितरित्या चालू ठेवला होता. कदाचित कर्जबाजारीही झाला असेल. अशाच पद्धतीने श्री हलसिद्धनाथ सहकारी कारखाना देखील कैलासवासी भाऊराव पाटील यांनी अत्यंत जोखमीतून, अत्यंत कष्टातून, अगदी जीवाची पर्वा देखील न करता त्यांनी हा कारखाना निर्माण केला. सुरुवातीला निप्पाणी परिसरातून, निप्पाणी बाजारपेठेतून आणि धनिकाकडून या कारखान्याला प्रचंड विरोधही होता. तथापि कैलासवासी बाबूराव पाटील बुद्याळकर यांनी व्रत उचलून कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना निप्पाणीत उभा करणारच अशी जिद्द धरून बी शंकरांसमोर आणि हट्ट करून त्यांनी हा कारखाना इथे आणला. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते त्याची पायाभरणी करायला लावली आणि न होणारा कारखाना आपल्या भागात श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना त्यांनी अत्यंत चिकाटीने उभा केला. या प्रसंगी त्यांचे सहकारी असलेले अनेक मित्र कैलासवासी सोमशेखरांना कोठीवाले, अप्पासाहेबांना कुरबेट्टी, जगदीश ढोले, अण्णासाहेब आकाराम पाटील, किल्लेदार